तर नमस्कार मंडळी, तुम्हाला पण असं वाटतं की खवा केक बनवणं खूप अवघड आहे, तर मी तुम्हाला त्याची रेसिपी अगदी झटपट सांगते. पण त्याआधी ते ना माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून मस्तपैकी गरमागरम असा कडक चहा करून पिले आणि नंतर मी इथे कामाला लागले. आता इथे मी 1 वाटी मैदा आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी पाऊण वाटी सगळं घेतलेलं. पाऊण वाटी खवा, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दूध आणि 4 चमचे बटर घेतलेलं आणि 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला. आता इथे बटर आणि साखर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली ती पावडर फॉर्ममध्ये. ती छानपैकी मिक्स करून घेतली आणि खवा मी ते टाकले तो पण मिक्स करून घेतला आणि थोडंसं अगदी मी ठेवलेलं होतं वरतून टाकण्यासाठी. तुम्ही नाही ठेवला तरी चालतो. नंतर नाही ते मैदा जो आहे ना छान चाळून घेतलेला आणि त्यामध्ये दूध आपल्याला थोडं थोडं प्रमाणामध्ये टाकून त्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. घट्ट करायचं आपल्याला, जास्त पातळ पण नाही, लाईक अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. त्यानंतर बेकिंग पावडर आणि सोडा ॲड केला, छान मिक्स करून घेतला आणि कुकरच्या डब्याला मी इथे तेल लावलं, थोडंसं मैदा कोटिंग करून घेतला आणि वरतून ना खवा ॲड केला आणि थोडीशी काही काजू बदामाचे तुकडे ॲड केले आणि इथे बेक करण्यासाठी मी पातेल्यामध्ये स्टँड ठेवलं होतं. त्यामध्ये 30 ते पाऊण तासासाठी मी हा केक बेक करून घेतलेला आणि खूप छान झालेला होता. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.